नागपुर शहर में मोटरसाइकिल चोर की घटनाओं को लेकर पुलिस को एक बड़ी सफलता मिली है। पुलिस ने एक ऐसे गिरोह का पर्दाफाश किया है जिसमें नाबालिग बच्चे पैसों और नशे की लत को पूरा करने के लिए मोटरसाइकिल चोरी किया करते थे। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पांचपोली पुलिस को गश्त के दौरान कुछ संदिग्ध नाबालिग लड़के मिले। उनसे पूछताछ करने पर पता चला कि वे पैसों के लिए मोटरसाइकिल चोरी करते थे। उनके पास से 4 मोटरसाइकिलें बरामद हुई है जिसकी कुल कीमत लगभग 2 लाख रुपए है। पुलिस अब इस बात की गहन जांच कर रही है कि नाबालिगों के पीछे कोई बड़ा रैकेट तो काम नहीं कर रहा था। आगे की जांच पाचोली पुलिस कर रही है। त्याच्यामध्ये जे आमचं पथक गस्तीवर असताना त्यांना काही संशयित मुलं मिळाली जे की नाबालिग आहेत आणि त्यांच्याकडनं चौकशी केल्यानंतर हे मिळाले की पैशासाठी हे मोटरसायकल चोरी करतात। त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडनं जवळपास 4 मोटरसायकल रिकव्हरी झालेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने पुढचा तपास चालू आहे। हे कुठेतरी लहान मुलांचे शौक पूर्ण करण्यासाठी व पैशाच्या लालचेपोटी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत। इतर पोलीस स्टेशनला पण त्या अनुषंगाने काही चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये 4 मोटरसायकल मिळाल्या, जवळपास 2 लाखाचा हा मुद्देमाल आहे। काही गुन्ह्यात वापरलेले पण याच्यामध्ये मोटरसायकल आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे चौकशी करून पुढील जे काही त्यांच्याकडे अजून मुद्देमाल असेल किंवा इतर गुन्ह्यात सहभागी असेल तर निश्चितच आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करू। याच्यामध्ये संपूर्ण कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली तसेच त्यांचे सेकंड पी आहे त्यांचे डीबी इंचार्ज आणि डीबी स्टाफ यांनी हे कारवाई केलेली आहे। निश्चित याच्यामध्ये ज्या ठिकाणी हे गाडी विकली जातात त्यांना सुद्धा या ठिकाणी आरोपी केलं जाईल, बनवलं जाईल आणि ह्यांच्या त्या मिळणाऱ्या पैशातून हे काय करत होते, कोणत्या प्रकारे यांना नशेपाणी किंवा इतर काही छंद होते का त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत। सर याच्यामध्ये जे काय प्राथमिकदृष्ट्या आमच्या निदर्शनास आलेले आहे पैशाच्या हवेसापोटी किंवा व्यसनाच्या हवेसापोटी ह्या चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांचे जर बॅकग्राऊंड बघितलं तर कुणाला आई नाहीये, कुणाला वडील नाही किंवा कुणाला पालक नाहीयेत, अशी मुलं आहेत। त्याच्यामुळे या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे की अशी जर मुलं आपल्याला दिसत असतील, माहीत असतील की हे गुन्हे करतात, नाबालिग आहेत, त्यांनी कृपया CWC किंवा पोलिसांना कॉन्टॅक्ट करावं।